विष्णुपूर या भरभराटीच्या भारतीय शहरात राघवचे आयुष्य त्याची बहीण रिया हिच्या भोवती फिरत होते. तिने ऑमनिकॉप या प्रतिष्ठित फर्ममध्ये काम केले. अश्रू ढाळत रिया घरी परतली. तिचं दुष्ट बॉस राजने तिचा अनादर केला. राघवच्या शांत वागण्याने त्याचा राग दडला. प्राचीन मार्शल आर्ट्समधले प्रशिक्षित राघवकडे अलौकिक शक्ती होती. सगळ्यांना माहीत नसलेला राघव होता एक देवता, दैवी रक्ताने जन्मलेला. राघव ओमनिकॉर्पमध्ये पोहोचला. थरथरत म्हणाला, मी तुम्हाला मदत करू शकतो का? राघवची नजर भेदली. राज उपहासाने म्हणाला, रियाचा भाऊ, मला वाटतं. राघवचे डोळे विस्फारले. विजेच्या गतीने राघवाने नाश केला. संगणक, फर्निचर आणि फाईल्स. राज घाबरला. राघवचा राग अनावर झाला. मुक्का मारल्या भिंती, कॉन्क्रीट कोसळले, स्टील बीम वाकलेले, खिडक्या फुटल्या, कार्यालयाची इमारत कोसळली. राजने विनवणी केली, दया. राघव उंच उभा राहिला. माझ्या बहिणीची प्रतिष्ठा अमूल्य आहे. पोलीस आले, थक झाले. राजला अटक कर, राघवने आदेश दिला. त्यांनी आज्ञा पाळली. रिया हसली. तिच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद भैया. राघवने तिला मिठी मारली. तुमची प्रतिष्ठा हीच माझी ताकद आहे. विष्णुपूर कुजबुजला. राघव संरक्षक. त्याची आख्यायिका वाढली. आदराची जागा भीतीने घेतली. राघवची शक्ती लपून राहिली, पण त्याचा न्याय माहीत होता. रियाचा आदर पुन्हा निर्माण झाला. राघव तिच्याकडे पाहत होता. एक संरक्षक, एक नायक. शहर हादरले. राघवचे नाव, राघवच्या कृतीने विष्णुपूरला प्रेरणा मिळाली. महिलांना अधिक सुरक्षित वाटू लागले. पुरुषांनी स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर केला. रियाचा आत्मविश्वास दुणावला. राघवची दंतकथा जगली. संरक्षणाचे प्रतीक, नायकाचा वारसा.